अमरावतीच्या फ्रेजरपुरा परिसरात दोन गटातील वाद आता चांगलाच चिघळला आहे आणि या प्रकरणामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। महालक्ष्मी कॉलनी परिसरात धार्मिक पूजा सुरू असताना दोन गटांमध्ये वाद झाल्याचा आरोप समोर आला आहे। या प्रकरणात एका महिलेने पोलिसात तक्रार दाखल करत अश्लील शिवीगाळ, मारहाण आणि जातीवाचक अपमान केल्याचा गंभीर आरोप केला आहे। या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी 9 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटी ॲक्टसह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहे। तसेच या प्रकरणात 4 जणांना ताब्यातही घेण्यात आलंय। घटनेनंतर 12 मेच्या रात्री दोन्ही गटातील शेकडो महिला आणि पुरुष फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात पोहोचलेत। यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान दुसऱ्या गटाकडूनही प्रति तक्रार दाखल करण्यात आली आहे। फिर्यादी महिला आणि तिच्या मैत्रिणीला मारहाण करत अश्लील शिवीगाळ आणि विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या तक्रारीवरून पोलिसांनी महिला आणि पुरुषांसह तब्बल 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। आता दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप प्रत्यारोप सुरू असल्याने हे प्रकरण आणखी संवेदनशील बनलं आहे। फ्रेजरपुरा पोलीस या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करीत आहे। वाद, आरोप आणि वाढत चाललेला तणाव या प्रकरणात पुढे आणखी काय उलगडा होतो याकडे आता संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे। महालक्ष्मी कॉलनी दवाडे लेआउट येथे बौद्ध पौर्णिमा निमित्त मनपाच्या परवानगीने स्थानिक कार्यक्रम तिथल्या एरियातील ग्राउंडमध्ये घेतला होता आणि नंतर एका गटाला ते मान्य नव्हतं। त्यामुळे दोन त्या कॉलनीतले 2 वेगवेगळे गट झाले। त्या 2 गटामध्ये दिनांक 12/5/2026 रोजी रात्रीच्या दरम्यान 2 गटामध्ये वाद झाला आणि पोलीस तात्काळ तिथं पोहोचल्यानंतर त्यांना तिथं शांतता राहण्याचं आवाहन करून दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनला आल्या। पोलीस स्टेशनला आल्यानंतर दोन्ही गटातील दिलेल्या लेखी रिपोर्टवरून 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। बरोबर, एका गटाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटी ॲक्ट, विनयभंग, अश्लील शिवीगाळ, गैरकायद्याची मंडळी जमा करून गुन्हा दाखल केलेला आहे आणि दुसऱ्या गटाने दिलेल्या तक्रारीवरून, लेखी तक्रारीवरून त्यांचीसुद्धा गैरकायद्याची मंडळी जमवून अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याची लेखी तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे। एका गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटी ॲक्टच्या गुन्ह्यामध्ये 4 आरोपी अटक केलेले आहे, न्यायालयात पाठवलेले आहेत। एकूण किती आरोपी आहेत सर? एका गुन्ह्यामध्ये 9 आहे आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 20+2 असे आरोपी आहेत।